देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. विद्यापीठाअंतर्गत असलेले विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी या वर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पामध्ये इगतपुरी नाशिक जिल्ह्यातील जे इगतपुरी तालुका आहे तर त्यातील जे बारशिंगवे गाव आहे किंवा श्रीहरी आहे, खेड आहे, तर या गावामध्ये जो 100 एकर क्षेत्रावर या ठिकाणी भाताच्या इंद्रायणी वाणाचे प्रात्यक्षिके घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आपण प्रत्यक्ष या प्लॉटला भेट देत आहोत आणि या गावामध्ये आज शेतकरी मेळावा देखील आयोजित केलेला आहे. तर आपल्याबरोबर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर राजेंद्र पाटील साहेब, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे नियोजन अधिकारी डॉक्टर शरद माटे साहेब, तसेच विद्यापीठाचे विभाग प्रमुख, सर्व अधिकारी, राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे सर्व प्रकल्प समन्वयक डॉक्टर आनंद सोळंकी साहेब, त्याचप्रमाणे तंत्रज्ञान बियाणे अधिकारी मधुकर धोंडे साहेब आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण या प्रत्यक्ष जे आपण इथं प्रात्यक्षिक घेतलेले आहेत तर या गावांना आपण भेटी देत आहोत आणि आपण या ठिकाणी जे लाभार्थी आहेत शेतकरी ज्यांच्या शेतावर आपण हे प्रात्यक्षिक राबवलेले आहेत तर त्यांच्या आपण थोडक्यात या प्रकल्पाबद्दल आणि या प्रात्यक्षिकांबद्दल आपण माहिती घेऊया. नमस्कार. यापूर्वी आपण जे भात कोणते वाण वापरत होतो भाताच्या लागवडीसाठी? पूनम वापरायचं, बासमती वगैरे, आणि त्यानंतर हे इंद्रायणी वापरतो आहे. इंद्रायणी भाताला भरपूर महत्त्व आले, सुवासिक भात आहे आणि पिकात पण भरपूर उत्पन्न देते ते. आणि ते दुसरे भात हारी गरी हे भात होते ते जमिनीवरती पसरून जायचे. हे म्हणजे एकदम उंच उभे राहतात, खाली पसरत नाहीत. किती दिवसाचं आता हे पीक झालेलं? हे कमी कमी 2 महिने झालं, 2-2.5 महिने झालं. आपण किती वर्षापासून भात लागवड आणि भात शेती करतो? पूर्वी पहिलं आम्ही शेतकरीच आहेत, पहिल्यापासून शेतीच कामं करतो असतोय. तर चालू वर्षे थेटे साहेब आणि रणमोडे साहेब या साहेबांनी आम्हाला 4 सूत्र प्रमाणे आम्हाला लागवड करायला सांगितली. आम्ही लागवड पण केली. त्यांनी आम्हाला लागवडीनुसार खतं दिले. भातं पण आमचे व्यवस्थित आहेत. 40% आमची उत्पन्न वाढणार आहे चालू वर्षी. हे जे आपलं तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प आहे याच्याबद्दल आपल्याला कोणाकडून माहिती मिळाली? आमचे साहेब रणमोडे साहेब आहेत, थेटे साहेब आहेत, नवले साहेब यांनी आम्हाला पिकाबद्दल आणि बियाणं देऊन लागवड करायला सांगितली. त्यानंतर आम्ही 2-2.5 महिने झालेत लागवड करून. आता पीक व्यवस्थित आलेत. म्हणजे थोडं फरक असल्यामुळे उत्पन्न कमी व्हायचं आणि आता 4 सूत्री लागवडीमुळे उत्पन्न वाढलं, पीक वाढलं. त्याच्यानंतर मग आमचा फायदा झालाच बा. संशोधन केंद्राने जे आम्हाला भात दिलं ते इंद्रायणी हे वाण दिलं. पारंपरिक पद्धतीने आम्ही इंद्रायणी लावायचो, इतर पण भात लावायचो, पण ते पारंपरिक पद्धतीने काही
10-12 काड्या लावणं, त्यामुळं ते 10-12 काड्यातून 1-2 काड्या अशा वाढत जाणं. तर ते कृषी विभागाने जे आम्हाला दिलं बाय मित्रांनी, तर ते त्यांनी एकरी 15 किलो बियाणे दिलं. तर 15 किलो बियाण्यामध्ये त्यांनी प्रत्येकी सांगितलं 2 काड्या लावायच्या. त्याचं अंतर 15 बाय 25 सेंटीमीटर असं दिलं होतं. तर 15 बाय 25 सेंटीमीटर दिल्यानंतर 25 सेंटीमीटर चालायला आम्हाला बरं वाटायचं. तर चालताना मग त्या या भाताची मशागत करायला बरी वाटली. त्यानंतर युरिया ब्रिगेड दिलं साहेबांनी आम्हाला. ते साहेब ते जे 15 सेंटीमीटर आहे त्याच्यामध्ये आम्ही युरिया ब्रिगेड टोचलं आणि ते लावल्यानंतर जो फुटवा असतो 2 काड्यामध्ये कमीत कमी 17 ते 18 काड्या वाढल्या. म्हणजे पारंपरिकपणे आम्हाला बियाण्याचं पण नुकसान होतं. चालू वर्षी आम्हाला बियाणं कमी लागलं, त्यामुळे उत्पन्न चांगलं झालं. 35-40% कमीत कमी उत्पन्न यावर्षी वाढण्याची शक्यता आहेच. यावर्षी पाणी पण चांगलं आहे. तर आमच्या शेतकऱ्यांची सर्वांना विनंती आहे की साहेबांनी, या कृषी विभागाने, थेटे साहेबांनी सर्वांनी आम्हाला असं मार्गदर्शन करीत राहावं आणि शेतकऱ्याला नेहमीच अशाच प्रकारे मार्गदर्शन करीत राहाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. ते रासायनिक खत आम्ही असं फेकून द्यायचो. म्हणजे हे जे सम्राट, युरिया, या UC0, सुफला असे वेगवेगळे प्रकारचे आम्ही खतं घ्यायचो आणि असे फेकून द्यायचो. कारण ती लागवडची पहिले असायची, दाट लागवड असायची आमच्यावाली. आता ही जपानी पद्धत म्हणजे 4 सुत्री पद्धत 25 बाय 15 सेंटीमीटर असल्यामुळं ते सुरळीत झालं आम्हाला. त्यामुळं साहेबांनी सांगितलं की हे जे फेकतो आपण ते बाकीचं खत वाया जातं. त्यामुळं युरिया ब्रिगेड दिल्यामुळं ते एक जागेवर टोचल्यामुळं त्याचा फुटवा झाला आणि रोपामधली जी वाढ आहे ती झाली. नुकसान म्हणजे कमीत कमी 25-30% तर वाया जायचं आमच्यावालं. जास्त पाऊस वगैरे आता एका टोचल्यामुळे ते जागेतच राहिलं आमच्यावालं. म्हणजे युरिया ब्रिकेटमुळं अर्थातच इथे खताची आपली बचत झालेली आहे आणि या तंत्रज्ञानाचा चांगला वापर या ठिकाणी होत आहे. तर आपले विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉक्टर पाटील साहेब असतील किंवा सहसंवनक डॉक्टर हेमंत पाटील यांचंही सहकार्य या प्रात्यक्षिकांसाठी मिळालेलं आहे. आम्ही बार्शी इथे भैरवाडी येथे राहतो. या आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही पारंपरिक शेती करायचो. पारंपरिक शेतीमुळं आम्हाला खूप नुकसान व्हायचं. आमचं कष्ट वाया जायचं. त्यामुळं यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, आम्हाला बियाणं दिलं. त्यांनी 4 सूत्री लागवडची पद्धत आम्हाला शिकवली, कशी लावायची, किती वेळ अंतरावर लावायची हे शिकवलं त्यांनी. आणि आम्हाला युरिया ब्रिकेट दिल्यामुळं ते नेमकंच आम्ही चुडाला सोडल्यामुळं आमचा निम्मा फायदा झाला. आणि या तंत्रज्ञानात आपण जे माहिती मिळवली, ज्ञान मिळवलं आणि आपलं प्रत्यक्ष आपल्या शेतात याचं हे केलेलं आहे. तर हे आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत सांगता का नाही? इतर शेतकऱ्यांना आपले कोण पाहुणे रावळे असतील किंवा नातेवाईक, मित्रमंडळी वगैरे त्यांना आमची शेती बघून सगळे शेतकरी सुधारलेत. त्यांच्या पण उत्पन्नामध्ये वाढ झालेली. या वर्षी आता आपल्याला एकरी याच्यापासून किती उत्पन्नाची अपेक्षा आहे? 40% वाढ. हां. तर निश्चितच या 4 सूत्री भात पद्धतीच्या या तंत्रज्ञानामुळे आपल्या या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसाराचा चांगलाच शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपण प्रत्यक्ष शेतात पाहत आहोत आणि आपल्या या शेतकऱ्यांचे मनोगत निश्चितच आपल्याला उत्साहवर्धक आहेत. आमची माती आमची माणसं. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये धन्वंतरी उद्यान जे आहे हे औषधी वनस्पतींचं संवर्धन संरक्षण करणारं, त्याच्याविषयीची माहिती देणारं आणि शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीची लागवड करायला प्रवृत्त करणारं असा एक अत्यंत महत्त्वाचा असा एक विभाग आहे आणि त्याचे प्रभारी अधिकारी आहेत डॉक्टर मधुकर बेडीस. तर डॉक्टर मधुकर बेडीस यांच्याकडूनच आपण या प्रत्येक वनस्पतींचं जे महत्त्वपूर्ण योगदान आहे, महत्त्वपूर्ण उपयोग आहेत त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तर सर्वप्रथम ही जी शतावरी आहे, तर शतावरीच्या मुळ्या अतिशय औषधी आहेत. तर याच्या शतावरीच्या मुळ्यांचे चूर्ण जर केलं तर अशक्तपणावर याचा उपयोग होतो. त्याचबरोबर बाळंतपणानंतर दूध वाढीसाठी सुद्धा या मुळ्यांची पावडर उपयोगी पडते. त्याचबरोबर ही जवळची जी शतावरी ही एक जंगली शतावरी, याचासुद्धा जंगली शतावरीचा उपयोग या मुळ्या आपण ज्या जनावरांसाठी गाई किंवा म्हशी
आता खेड्यामध्ये एक असं आहे की माझ्या गाईच्या दुधाला काही कोणी मूठ मारली तर दूध वाढालं, तसं काही नसतं. तर ह्या जर मुळे आपण त्या जनावरांना म्हणजे गाईला किंवा म्हशीला जर खाऊ घातल्या तर नक्कीच दुधाचा उतारा वाढू शकेल. त्याचप्रमाणे ही एक तिसरी वनस्पती, तर याला आपण अश्वगंधा म्हणतो. तर याचा अश्वगंधाचा सुद्धा काही नाही की याच्या फक्त मुळ्या वाळवायच्या आणि चूर्ण करायचं. चूर्ण करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. जो आपल्या मसाल्याचं जे ग्राइंडर असतं त्याच पद्धतीचं ग्राइंडर मिळतात, ते आपण सुद्धा एक समूह शेतीमध्ये एखादं ग्राइंडर विकत घेऊ शकता. त्याला पल्वरायझर पण म्हणतात. आणि आपल्या घरगुती आपण मुळ्यांचं मिक्सरमध्ये काढून त्याचा उपयोग अशक्तपणावर जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर ही एक वनस्पती आडुळसा. तर आडुळसा अशी वनस्पती की याला जंगली जनावरं कोणीच खात नाही किंवा कुठलंच जनावर खात नाही. म्हणजे तुम्ही बांधावर जर लावलं किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला लावलं तर फक्त एखाद्या मुलाला जर खोकला असेल, याची पानं पाण्यामध्ये उकळायची आणि ते पाणी न पिता पानं जे आहेत तर त्या पानांचा एका फडक्यामध्ये ते पानं उकळलेले पानं घ्यायची आणि त्याच्यापासून जो अर्क होतो तो खोकल्यावर उपयोगी आहे. काही शेतकरी किंवा काही जे वापरणारे असतात तर ते पाणी घेतात, तर त्या पाण्याचा उपयोग न करता पानांचा अर्क घ्यावा. त्याचबरोबर अतिशय आपल्याला महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज जवळजवळ जागतिक पातळीवर 48% लोकांना डायबिटीस आहे असं सांख्यिकी डिपार्टमेंटने सांगितलं. तर इथे जे झाड दाखवतोय मी ह्याला गुडमार म्हणतात हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये याला बेडकी म्हणतात, इंग्रजीमध्ये जिम्निया सिल्वेस्ट्रिस. हे सांगण्याचं कारण काय की डायबिटीस अतिशय हा सिव्हिअर आजार झालेला आहे. तर याचं एक साधी सोपी पद्धत आहे की याचे अनुषापोटी सकाळी दात घासण्यापूर्वी 2 पानं आपण खायचे आहेत आणि त्यावर आपली साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये येऊ शकतं. आणि याचा दुसरा एक उपयोग आणखी यकृताचे जे प्रॉब्लेम असतात, यकृतावर सुद्धा याचा उपयोग होतो. नुसतं मधुमेहच नव्हे तर यकृताची जर व्याधी असेल तीसुद्धा क्लिअर होते. त्याचबरोबर आता हे एक नंतरचं जे झाड आहे हे सर्पगंधा. तर याच्यामध्ये याचे फळं वगैरे दिसतात, परंतु याचा सर्पगंधा याचं एक वैशिष्ट्य असे की याचे जे मुळं काढले तर सापाचे जे वळण असतं, सापाचे जसे वळण तसे त्याच्या मुळांचा आकार असतो. तर अशा पद्धतीने सर्पगंधाचा उपयोग आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अल्कोलाइड्स असतात. याचं बॉटनिकल नेमच असं की रॉल्फिया सर्पेंटिना, म्हणजे त्याच्यापासून रॉल्फिन, नंतर सर्पेंटिन, नंतर सर्पेंटिनाइन, आजमलाइन ह्या अशा वेगवेगळे अल्कोलाइड तयार होतात की ज्याचा उपयोग आपल्याला वेदनाशमक म्हणून ॲलोपॅथी डॉक्टर वापरत असतात. नंतर हे पुढील एक औषधी झाड म्हणजे याला आपण गुग्गुळ म्हणतो. आता गुग्गुळचा बी अतिशय महत्त्वाचं आहे की हा जो गुग्गुळचा जो खोड आहे, या खोडाला एक खाच मारल्यानंतर याच्यापासून डिंक तयार होतो. ह्या डिंकाचा उपयोग याच्यामध्ये 8 प्रकारचे स्टेरॉइड्स असतात आणि हे स्टेरॉइड काढण्यासाठी या डिंकाचा उपयोग होतो. आणि डिंकाला जवळजवळ बाजारभाव 1000 ते 1500 रुपये किलो प्रति किलोचा भाव आहे. त्यानंतर इथे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयरोग. तर हृदयरोगावर हे एक अर्जुनाचं झाड आहे. याला टर्मिना चेबुला म्हणतात इंग्रजीमध्ये. तर याची फक्त साल, अर्जुनाची ही जी साल आहे तर ही साल काढून याच्यापासून अर्जुनारिष्ट तयार केलं जातं. आपल्याला बाजारात जे अर्जुनारिष्ट मोठ्या प्रमाणावर मिळतं तर तसं न करता शेतकरी बंधू स्वतःच त्या अर्जुनाची साल काढून मिक्सरमध्ये काढून याचा जर पावडर घेतली तर हृदयरोगाचे म्हणजे उदाहरणार्थ हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर याच्यावर याचा उपयोग होतो. नंतर हे एक महूचं झाड आहे, त्याला मधुका लॅटिफोलिया म्हणतात. तर याचं महत्त्वाचं जे महू फुलापासून जे मोहासेव तयार केलं जातं ते त्याचा उपयोग ज्यांना झोप येत नाही, झोप येण्यासाठी याचा वापर होतो. आणि जास्तीत जास्त ज्यांना हाडताप वगैरे आहे तर याच्यावर या मोहासेवाचा उपयोग होऊ शकतो. नंतर ही पानपिंपळी किंवा त्याला लेंडी पिंपळी पण म्हणतो. तर याचाही उपयोग आपल्याला अतिशय त्वचारोग वगैरे याच्यावर होऊ शकतो. नंतर हे सगळ्यात जवळचं म्हणजे थोडक्यात हे लाजाळूसुद्धा हे काविळीवर अतिशय उपयुक्त झाड आहे. तर याचा म्हणजे पानं आणि जर मुळ्यांचा जर अर्क दूध आणि मिठामधून जर घेतला तर आपला कावीळ तसंच त्याबरोबर मूळव्याधीवर त्याचा उपयोग होऊ शकतो. पानं आणि मुळ्या यांचा अर्क करून आपण मीठ आणि दुधात मिक्स करून ते जर आपण आसव घेतलं तर आपल्याला मूतखडा आणि कावीळीवर त्याचा जास्तीत जास्त परिणाम चांगला दिसतो. हे एक चित्रक म्हणून झाड आहे. तर याचा उपयोग असा की मुळ्यांचा जास्तीत जास्त वापर आपण जुने जे चर्मरोग आहे फक्त मुळ्यांचा चूर्ण काढायचं. चूर्ण केल्यानंतर जे जुने चर्मरोग असतात म्हणजे त्वचारोग वगैरे त्याच्यावर हा लेप लावला तर आपल्याला चित्रकाचा उपयोग होऊ शकतो. आणि ॲलोपॅथीमध्ये याचा जास्तीत जास्त उपयोग ब्रेन ट्यूमर, आपल्याला माहिती आहे की याच्यावर ब्रेन ट्यूमरसुद्धा हे झाड उपयुक्तच आहे.
तर कोरफडचा उपयोग जास्तीत जास्त जे हाडताप वगैरे किंवा जुने ताप असतात त्याच्यासाठी हा जर गर घेतला कोरफडचा डायरेक्ट तर त्याच्यावर आपल्याला नक्कीच आराम भेटू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुमारी असो किंवा जे सौंदर्य प्रसाधनामध्ये कोरफडचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि कोरफडला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हां, आपल्याला माहीत आहे की पिवळी कण्हेर, लाल कण्हेर आणि गुलाबी कण्हेर असे 3 प्रकारचे असतात. तर आता इथे जी मी दाखवतो आहे ही लाल कण्हेर आहे. तर लाल कण्हेरचा जास्तीत जास्त उपयोग कॅन्सरवर केला जातो. याच्याच्या मुळांचा जो अर्क आहे हा कॅन्सरवर. आणि शेतकरी बंधू ही सुद्धा करिअर आजूबाजूला आपण परसबागेचं लावली तर आपल्या काही आयुर्वेदिक कंपन्या आपल्या म्हणजे जवळ आपल्याकडे येऊन ते विकत घेऊन जाऊ शकतात. तर त्याच्यापासून आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो. नंतर इथे पुढचं जे झाड आहे वावडिंग, आपल्याला माहीतच आहे की पक्षवात हा सुद्धा एक आजार म्हणजे मोठ्या प्रमाणावर होत असतो. तर पक्षवातावर याची साल जास्तीत जास्त वापरली जाते. त्याचबरोबर जुने जे चर्मरोग आहे, त्वचारोग वगैरे याच्यावर सुद्धा त्याची साल जर लावली तर त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो. नंतर पुढे एक जे आहे ही ॲनोटा, सेंद्रिय ॲनोटा. तर आपल्याला माहीतच आहे की जिलेबी किंवा इमारती याच्यामध्ये जे नैसर्गिक कलर टाकायला पाहिजे तर नैसर्गिक कलर बऱ्याच वेळी टाकत नाही. परंतु आपल्याकडे ह्या धन्वंतरी उद्यानामध्ये याचे मोठ्या प्रमाणावर झाडं आहेत. तर शेतकरी बंधूंनी परसबागेत जरी ही झाडं लावली याचे जे फळ असतं, फळामधल्या ज्या बिया असतात या जर आपण उखळी किंवा मिक्सरमध्ये काढल्या तर याचा एक रंग, नैसर्गिक रंग तयार होतो. आणि तो रंग मोठ्या प्रमाणावर आपल्याकडून जे जिलेबी किंवा इमारती तयार करणारे जे राजस्थानी स्वीटवाले तर हे घेऊन जाऊ शकतात आणि आपल्याला 2 पैसे मिळू शकतात. तर याचीसुद्धा शेती केली किंवा परसबागेमध्ये लावली तर शेतकरी बंधूंना नक्कीच फायदा होईल. रिठा हे अतिशय जुनं झाड आहे. तर एकेकाळी आपल्याकडे साबण वगैरे नव्हते तर रिठाची जी फळं आहेत ते कुटून आपण त्याचा साबण करत होतो, डोक्याला लावत होतो. आणि त्याचा खरंच आयुर्वेदिक उपयोग आहे की रिठ्याने आपले केशवर्धक किंवा म्हणजे केस गळती बंद होते आणि बरेचसे जे प्रॉब्लेम आहे. दुसरा म्हणजे या रिठ्यापासून अर्धशिशी जी होतं डोक्यांना, काही जणांना म्हणजे अर्धं डोकं दुखतं तर रिठ्याचा उपयोग त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो. त्याचनंतर ही कस्तुरी भेंडी, ही कस्तुरी भेंडीचा उपयोग आपल्याला औषधी अत्तरे त्याच्यामध्ये उपयोग होतो. याचा कोणता भाग वापरला जातो कस्तुरी भेंडीचा की ज्या भेंडीमधल्या ज्या बिया असतात बियापासून तेल काढलं जातं आणि ते तेल सुगंधी अत्तरे किंवा तेलामध्ये याचा वापर केला जातो. तर आपण आणि अगरबत्ती वगैरे ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. ही सुगंधी भेंडीचीच एक दुसरी स्पेशीज आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बेल. आता आपण पाहतच आहे बेल फळ जे आहे आपण शंकरजीला तर वाहतोच, म्हणजे तुमची बेलपूजाही होते. पानं आणि फळं शिवशंकराला आपण वाहतोच. परंतु ते शंकरजीला जे वाहिलेलं फळ आहे आपण वाहून झाल्यानंतर ते जे साईडला ठेवतात तर त्याचा उपयोग नक्कीच आपण त्याचं जर चूर्ण केलं तर चूर्ण केल्यानंतर त्याचा वापर पोटदुखीवर होऊ शकतो. अगदी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये काढून जर ते चूर्ण पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला पोटदुखीचा विकार जो आहे तो क्लिअर होऊ शकतो. दशमूळ एक प्रकल्प आपल्याकडे राबवला होता. तर दशमुळामध्ये जे 10 झाडं वापरलं जातं त्याच्यापैकी हे टेटूचा हा एक वाण आहे. तर टेटूचा ज्या मुळ्यांचा जास्तीत जास्त आपण वापर करतो. तर त्याच्यामध्ये टेटू हे श्वसनाचे विकार, दमा, संधिवात वगैरे याच्यावर उपयोग होतो. नंतर त्याचबरोबर हे एक शिवण म्हणून आहे. शिवण हा सुद्धा दशमुळापैकीच एक प्रकार आहे. तर याच्यामध्ये याचा उपयोग जास्तीत जास्त एक लाकूड म्हणून याचा उपयोग होतो आणि एक पौष्टिक म्हणून एक फळं व याचा उपयोग होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशमुळाचा याच्या मुळ्या आहेत ना, मुळ्यांचा आपल्याला 10 जे झाडं आहेत त्याच्या जर अर्क केला 10 मुळाचे तर सर्वच आजारावर या व्याधी क्लिअर होतात असं एक महत्त्वाचं आहे. तर नंतर त्याबरोबर हे एक अग्निमंथ आहे. तर अग्निमंथ डोकेदुखी, नंतर संधिवात आणि हा एक दशमुळापैकी प्रकार आहे. जे आपल्याला जे बऱ्याच ज्या व्याधी ज्या असतात तर एकच औषध घ्या, 10 मुळांचा अर्क घ्या तर नक्कीच आपल्याला बऱ्याच म्हणजे संधिवात, मूळव्याध, नंतर ब्लड प्रेशर, नंतर रक्तशुद्धीकरण ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊ शकतात. फक्त आपण ह्या मुळ्यांचा वापर करायचा आहे, दुसरा नाही. सोनचाफा आपल्याला माहीतच आहे की याचा फुलांचा म्हणून आपल्या पूजेसाठी वापर केला जातो. परंतु त्या फुलांचा जर अर्क केला तर आपल्या पायांच्या भेगा वगैरे तर त्याच्यावर जर तो अर्क लावला तर आपल्याला त्या पायांच्या भेगा त्यासुद्धा दुरुस्त होऊ शकतात. त्याचनंतर इथे आपण गुळवेल बघतोय.
गुळवेल हे गुळवेल सत्व आपण पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी गुळवेल सत्व मिळतं, परंतु आपण एवढं त्याची किंमत जर बघितली 100 रुपयापासून तर 150-200 रुपयापर्यंत. परंतु आपल्या जर परसबागेमध्ये जर गुळवेल जर लावलं, फक्त याचं 2 ते 3 इंचाचे जे खोडं आहेत, खोडाचा उपयोग जर केला आणि त्याचा रस काढला तर तो काविळीवर उपयोगी आहे. नंतर आपल्याला माहीतच आहे की पुण्यामध्ये स्वाईन फ्लू हा मोठ्या प्रमाणावर झाला होता. तर स्वाईन फ्लूवरसुद्धा गुळवेल सत्वाचा जास्तीत जास्त वापर केला गेला. तर असं हे गुळवेल आपण आपल्या परसबागेमध्ये लावू शकतात. आणि त्याचं काही म्हणजे लावण्याची पद्धत पण अतिशय सोपी आहे. याच्या कटिंग जर आपण कट केलेले जे पीस आहेत 2-3 इंचाचे, तर ते लावले तर त्याच्यापासून ह्या गुळवेल आपण परसबागेमध्ये लावू शकतात. म्हणजे लागवड पद्धत पण अतिशय सोपी आहे. जावा सिट्रोनेला हे एक आपल्याकडे सुगंधी तेले आत्तरे याच्यासाठी ह्या गवतापासून सिट्रोनेला आणि सिट्रोनेला हे गवतापासून तेल निर्मिती होते. आणि याचा जास्तीत जास्त उपयोग म्हणजे जे तेल जे निघतं ते संधिवातावर आपण जर चोळलं तर आपला संधिवातावर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. नंतर त्याचबरोबर गवती चहा आपल्याला माहीतच आहे की चहामध्ये त्याचा उपयोग होतो, परंतु गवती चहापासूनसुद्धा तेल तयार होतं आणि त्या तेलाचा उपयोग पुन्हा जे संधिवात वगैरे तर त्याच्यावर जर आपण ते तेल म्हणून जर चोळलं तर संधिवातावरसुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाळा. आत्ताच आपल्याला माहिती आहे की ग्राम सुधार योजनेमध्ये आपल्याला जे बांधबंदिस्तीवर वाळा लावला तर आपलं म्हणजे जे मृदसंधारण पण होतं आणि त्याच्यापासून हा वाळ्याची जी मुळं असतात तर याला आपण इंग्रजीमध्ये व्हेटिव्हर जिजेनॉइड्स म्हणतात. आणि व्हेटिव्हरल याच्यापासून तेल तयार होतं, ते सुद्धा सुगंधी तेल म्हणून वापर केला जातो. आणि आपल्याला माहीतच आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला जे तृष्णा भागवण्यासाठी आपण त्या वाळ्याच्या ज्या मुळं असतात त्याच आपण पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला सुगंधी पाणी प्यायला मिळतं आणि ते औषधी पाणी तयार होतं. आणि आणखी आपल्याला माहीतच आहे की वाळ्याचे सरबतसुद्धा तयार केले जातात बाजारात. तर अशा पद्धतीचं हे एक वाळा महत्त्वाचं झाड आहे. त्याचबरोबर रोशा. तर खेडेपाड्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की जर चहापत्ती नसायची, अजूनसुद्धा चहापत्ती अतिशय डोंगराळ भागामध्ये चहापत्ती नसते, तर ते रोशा गवतच चहा म्हणून वापरलं जातं. आणि याचं रोशाचं तेलसुद्धा अतिशय सुगंधी आणि सुगंधी अत्तरे तेल याच्यामध्ये वापरलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा जंतुनाशके किंवा चर्मरोग आणि संधिवातावर याचा उपयोग होतो रोशा गवत.